महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर हे सेशन एकदम महत्त्वाचं आहे। कशासाठी? तर ज्या विद्यार्थ्यांची CBT परीक्षा आहे त्या परीक्षेकरिता एकदम महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, एकदम महत्त्वाचं सेशन आहे। कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की या परीक्षेला जात असताना काय काय काळजी घ्यायची आहे, काय करायचं आहे तुम्हाला आणि काय नाही करायचं आहे ते तुम्हाला मी आजच्या सेशनमध्ये पूर्णपणे क्लिअर जे DGTने रूल दिलेले आहे, नियम दिलेले आहेत ते तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे। कारण की जर नियम माहित नसले, बऱ्याचदा असं होतं की मग विद्यार्थी म्हणतो की सर मला हे तर पहिले माहीतच नव्हतं। असं व्हायला नको आणि आपल्या भविष्यामध्ये अडचणी यायला नको। एक्झाम जर थांबली तर आपला भविष्य पण थांबल्यासारखंच होतं। तर आपली एक्झाम अडू नये त्याच्यासाठी पूर्ण तुम्हाला सेशन बघावं लागेल। एकदम शॉर्ट सेशन आणि एकदम महत्त्वाचं पण सेशन आहे। मी सुरू करतो तुम्हाला की नेमकं काय करायचं आणि काय काय आपल्याला इन्स्ट्रक्शन दिली आहे ते सर्व माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो जे DGTने दिलेली आहे तीच। ठीक आहे। सर्वात पहिला सर्वात महत्त्वाचा नियम की तुमच्या हॉल तिकीटवरची जो शेड्यूल दिलेला आहे आणि जो टायमिंग दिलेला आहे त्याच टायमिंगमध्ये, त्याच डेटमध्ये, त्याच शिफ्टमध्ये तुम्हाला त्या एक्झाम सेंटरवरती पोहोचावं लागेल। असं नाही की आज माझा पेपर आहे, जाऊ द्या चला उद्याला मी पेपर देतो, तर इथं असं काही होणार नाही आहे। त्याच दिवशी त्याच ठिकाणी तिथंच तुम्हाला जाऊन तुमचा पेपर द्यावा लागेल। दुसरी गोष्ट की परीक्षा सुरू असताना बरेच विद्यार्थी हुशार आहेत, ते काय करतात 30 मिनिटांमध्ये, आता बघा अभ्यास झाला आहे तर त्याचाही त्यांचा अभ्यास 30 मिनिट ते 45 मिनिटांमध्ये त्यांचा पेपर संपून जातो जर व्यवस्थित अभ्यास केला तर। आणि जर बिलकुलच अभ्यास नाही केला तर 15 मिनिटांमध्ये तुमचा पेपर संपतो, 15 मिनिटात। पण एवढं लक्षामध्ये ठेवा की तुम्हाला DGTचं म्हणणं आहे की 60 मिनिटाच्या अगोदर तुम्हाला बाहेर निघता येणार नाही। आता होऊ शकते एक्झाम सेंटरवाले तुम्हाला निघू देऊ शकते, पण DGTचा नियम आहे की तुम्हाला 1 तास बसूनच राहावं लागेल जरी तुमचा पेपर झाला असणार तरी, म्हणजे तेवढा वेळ तुम्हाला थांबावं लागेल। ठीक आहे। दुसरा नियम तिसरा की तुमचं एक्झाम सेंटर कुठेही असो तुम्हाला किमान 90 मिनिटे पहिले, पेपरचा जो टायमिंग दिला आहे त्याच्या 90 मिनिटे पहिले तुम्हाला त्या सेंटरवरती पोहोचावं लागेल, 90 मिनिटे पहिले। आणि त्याच्या तुमच्या पेपर सुरू होण्याच्या 15 मिनिटा पहिले गेट क्लोज होणार आणि एकदा का गेट क्लोज झालं तर तुम्ही परीक्षेला बसू शकणार नाही। तुम्ही म्हणाल सर आम्ही गेटवरून लावून जातो, तर तुम्ही जरी गेटवरून उडी मारून गेले तरी पेपर ऑनलाईन आहे, एकदा सुरू झाला की तुम्हाला मधात घुसता येणार नाही। ठीक आहे। म्हणून लक्षात ठेवा की ज्या आफ्टर म्हणजे गेट क्लोज झाल्याच्या नंतर कोणालाही अलाउड केलं जाणार नाही परीक्षेला। सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा पण आहे। ठीक आहे। दुसरं की जे शिफ्ट तुम्हाला दिलेली आहे म्हणजे तुम्ही अनादर शिफ्टमध्ये तुम्ही इलिजिबल नाही। तुम्ही म्हणाल की सर सकाळी 9ची आहे, मी लेट झोपून उठलो तर मी 12ला जातो, 12च्या पेपरला येतो किंवा जातो, तर ते चालणार नाही। तुम्हाला जी शिफ्ट दिली आहे तुम्हाला त्याच शिफ्टमध्ये जावं लागेल। शहाणपणा इथे चालणार नाही, ते कॉलेजमध्ये चालतं, पेपरच्या दिवशी काही जमत नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर तुमचं जे क्वेश्चन आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहणार आहे आणि ते क्वेश्चनमध्ये 4 तुम्हाला ऑप्शन दिले जाईल। मग इथे काय स्पष्ट होते, 4 ऑप्शन दिले आहे म्हणजे ट्रू फॉल्सचा कोणताही प्रश्न तुम्हाला येणार नाही। 4च ऑप्शनवाले पूर्णच्या पूर्ण तुमचे प्रश्न असणार। मग त्याच्यानंतर सोबत जाताना काय घेऊन जाऊ, एक ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे। ते तुमचं आधार कार्ड असू शकते, पॅन कार्ड असू शकते, पासपोर्ट, वोटर ID, लायसन। फक्त त्याच्यावर तुमचं नाव स्पष्टपणे आणि तुमचा फोटो स्पष्टपणे त्याच्यावरती दिसला पाहिजे, किंवा याच्या व्यतिरिक्त एक छानपैकी तुमचं ID कार्ड जे तुमच्या ITI तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे तेही तुम्ही आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात। याच्यापैकी कोणतंही एक आवश्यक घेऊन जाणे, एवढं लक्षामध्ये ठेवा। त्याच्यानंतर दुसरं, आता हेच घेऊन चालणार का? नाही, तुम्हाला प्रिंटेड कॉपी तुमच्या ॲडमिट कार्डची घेऊन जावीच लागणार। विदाऊट प्रिंटेड, तुम्ही म्हणाल सर माझ्या मोबाईलमध्ये ID कार्ड आहे, पाहून घ्या मला जाऊ द्या, असं होणार नाही। कारण की तिथं शिक्का मारला जातो की तुम्हाला अलाउड केला, तुम्हाला अपीड केला बा परीक्षेला म्हणून, तर त्याच्यामुळं मोबाईलवरती शिक्का बसणार नाही, तर तुम्हाला प्रिंट मारूनच घेऊन जावं लागेल। ठीक आहे। किंवा त्याच्याशिवाय तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही। ठीक आहे। आणि त्याच्यावर महत्त्वाचं काहीही लिहिलेलं नसावं, म्हणजे तुम्ही आता नाही तर मागच्या साईडने म्हणाल सर मी लिहून टाकतो काही प्रश्नांची उत्तरं, काही जे काही तुम्हाला लिहायचं आहे तसं चालणार नाही। ते जरी सापडलं ते प्रकारची काय झाली, चिटिंग झाली। ठीक आहे। त्याच्यानंतरचा नियम काय म्हणतो की तुम्हाला एकदा परीक्षेला बसलं की मधामध्ये बायो ब्रेक मिळणार नाही। आता बायो ब्रेक म्हणजे काय, तुम्हाला पिक्चरकडे पाहून तुमच्या लक्षात येत असणार, तुम्हाला बायो ब्रेक घ्यायचा असणार तर पहिलेच घेऊन घ्या, नाही तर 2 तास पकडून बसा, 2 तास पकडून बसा। जर तुमच्याने कंट्रोल होत असणार तर, नसेल तर पहिलेच तुमचा बायो ब्रेक पूर्णपणे घेऊन घ्या। कारण DGTने सरळ सांगितलं एकदा बसलं की 2 तासाशिवाय तुम्ही उठायचं नाही किंवा पेपर झाल्याशिवाय तुम्हाला उठता येणार नाही, मग पेपर सोडून तुम्हाला बाहेर जावं लागेल, अशी वेळ येऊ नये। म्हणूनच काय करायचं, पहिलेच आपला बायो ब्रेक निपटवून टाकायचा। ठीक आहे। हे सर्वात महत्त्वाचंच इन्स्ट्रक्शन आहे। त्याच्यानंतर कोणीही रिक्वेस्ट करू शकत नाही माझं सेंटर किंवा शिफ्ट करण्याकरता, म्हणजे तुम्ही आमदाराचे खासदाराचे तुम्ही सुपुत्र असो तरी पण तुम्हाला सेंटर चेंज करण्यासाठी
रिक्वेस्ट करता येणार नाही. एकदा तुमचा स्लॉट बनला मग तिथं मंडळ जबाबदार राहणार नाही. तुम्ही फक्त त्याच दिवशी पोहोचा. मग तुम्ही नाही पोहोचले तर तुमची जबाबदारी, मंडळ इथं काही जबाबदारी तुमची घेणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय काय आपल्याला आतमध्ये घेऊन जाता येणार नाही. जे रेड क्रॉस केला आहे म्हणजे जनरली वॉच घालून जातात मुलं, ते जमणार नाही. डिजिटल वॉच पण नाही जमणार. ठीक आहे. म्हणजे जे स्मार्ट वॉच आहे ती पण नाही जमणार. मोबाईल फोन तर बिलकुल नाही, इयरफोन नाही, हेडफोन नाही, कॅल्क्युलेटर नाही, क्रेडिट कार्ड नाही, वॉटर बॉटल नाही. वॉटर बॉटलची कंडिशन आहे, मी समोर सांगतो. हेअर पिन नाही, क्लिप नाही, ज्वेलरी नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला, आता हेअर पिन मुलं नाही लावत पण मुलींच्या याला असतात ना, ज्वेलरी पण त्यांची जास्त असते, तर ती सर्व बाहेर काढून म्हणजे लावूनच जायची नाही आहे. पण असं काही नाही आहे. एक्झाम सेंटरवाले कधी अलाउड करून टाकतात. कुठं नियमाची धांदळणी केली जाते, ते आता तिचा विषय. पण माझं काम आहे तुम्हाला DGTचे पूर्ण नियम माहिती करून देणं. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की तिथे कोणताही प्रकारचा सेफ कीपिंग किंवा लॉकर मिळणार नाही. त्या एक्झाम सेंटरवरती सरळ DGTने स्पष्टपणे सांगितलं आहे, तुमचे मोबाईल फोन असो, काहीही तुमच्या वस्तू असो, कितीही महागड्या असो, त्याची जबाबदारी तुमची आहे. नाही एक्झाम सेंटर, नाही DGTची. मंडळ इथे पण जबाबदारी तुमची घेणार नाही आहे. म्हणून काय करायचं की तुमचा पेपर, आता मोबाईल तर आपल्याला कंपल्सरी आहे जवळजवळ जायसाठी. मोबाईल तर एकदम आवश्यक वस्तू आहे सध्याच्या याच्यात. एक तर बॅगमध्ये ठेवावं लागेल, पण त्याची जबाबदारी नाही कोणी काढून घेतला तर. म्हणून काय करायचं, सोबत एका मित्राला घेऊन जायचा ज्याचा पेपर आपल्या शिफ्टच्या नंतर आहे. मग आपला पेपर चालू असला की तो बाहेर थांबेल, मग त्याचा पेपर चालू असला की आपण बाहेर थांबायचं. आता असं केल्याशिवाय इथे काही उपाय नाही आहे. ठीक आहे. तर मग हे काय झालं, हेही महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे जे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे क्वेश्चन आणि ऑप्शन कोणत्या भाषेत असणार, असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा बऱ्याचदा प्रश्न असतो. मी नेहमी सांगत असतो इंग्लिश प्लस तुमची रिजनल लँग्वेज. तर आता आपण महाराष्ट्रात, मग महाराष्ट्राची रिजनल लँग्वेज कोणती आहे, मराठी. आणि इंग्लिश प्लस मराठीमध्ये आपला काय राहील, पेपर राहील. जसं मी पूर्ण लिस्ट लावून दिली, त्याच्यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्राची रिजनल लँग्वेज कोणती आहे, मराठी. तर पेपर पण कसा राहील, इंग्लिश प्लस मराठीमध्ये पूर्णच्या पूर्ण प्रश्न राहील. एवढी याची तुम्ही नोंद घ्यायची. ठीक आहे. म्हणून आपण सर्व आपले क्लासेस जे आहे पूर्ण आपण मराठीमध्ये आता चालू केलेले आहे याच OMG मराठी चॅनलवर. आणि हिंदी पण आपलं चॅनल आहे ओपन माइंड गुरुजी, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तिथं ऑलरेडी सर्व झालेलं आहे, पण ते हिंदीमध्ये आहे. आणि मराठीमध्ये आपण खास महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी नवीन चालू केला आहे. ठीक आहे. म्हणजे नवीन प्रयोग आहे आपला. त्याच्यानंतर पुन्हा काय करू नये पेपरच्या मधात, की पेपर चालू असताना डिस्टर्बन्स, गोंधळ घालवायचा नाही, नाही तर तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल. त्याच्यानंतर कोणासोबत बोलता येणार नाही, आजूबाजूच्यासोबत बोलायचं नाही बिलकुल. त्याच्यानंतर एक्झाममध्ये टॅम्पर करायची नाही, एक्झाममध्ये छेडखानी झाली नाही पाहिजे. कोणती, तुमचं जे सिस्टम लावलेली आहे त्याच्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर सोबत छेडखानी करायची नाही. कीबोर्डचं काम नाही आहे, धक्का मारून टाकायचा, कीबोर्डला काही हात लावायचा नाही. ठीक आहे. आणि वायर वगैरे पायाखाली वगैरे असतील तर त्यालाही धक्का लावायचा नाही, कारण की जर बंद झालं तर आपलाच पेपर रुकल. त्यालाही मंडळ जबाबदार नाही, आपणच जबाबदार राहू. मग फालतू 1 वर्ष वाया घालवण्यापेक्षा, कारण पेपर पुन्हा कधी घेईल यांचा काही नियम नसतो. म्हणून सर्व नियम बरोबर काळजीपूर्वक ऐकायचे आणि काळजीपूर्वक त्याचं पालन पण करायचं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर तुम्हाला नेता येणार नाही, मोबाईल पण नेता येणार नाही, कोणतं वायरलेस डिव्हाइस पण आतमध्ये नेता येणार नाही. ते आपण याच्याच अगोदर बघितलेला. मग आता नेऊ काय शकतो आपण, फक्त आणि फक्त सोबत तुम्हाला ॲडमिट कार्ड आणि त्याच्यासोबत एक ID कार्ड. ID कार्डमध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, तुमचं नाव असलं पाहिजे, किंवा सर्वात सोपं तुमच्या कॉलेजचं पण ID कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकता. सोबत कॉलेजचं ID कार्ड आणि कंपल्सरी आपल्या परीक्षेचं ॲडमिट कार्ड, या 2 गोष्टी असणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल न्यायची असेल तर कंडिशन आहे ट्रान्सपरंट असली पाहिजे, म्हणजेच कशी की त्याच्यातनं आरपार दिसलं पाहिजे अशी ती बॉटल पाहिजे. तुम्ही म्हणा लाल, पिवळी, काळी घेऊन जातो अशी तिथं चालणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हँड सॅनिटायझर पण घेऊन जाऊ शकता. 50 ml ची बॉटल, त्याला आता कोरोना संपला तरी पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बॉल पेन नेऊ शकता, पण ते पेनही कशी असली पाहिजे, ट्रान्सपरंट असली पाहिजे, दिसली पाहिजे, त्याच्यातलं आरपार दिसलं पाहिजे इकडून तिकडे, अशी पेन तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे. तर हे सर्व काय होते, नियम होते जे आपल्याला DGTने प्रोव्हाइड केलेले आहे, की काय करायचं आणि नेमकं काय नाही करायचं. म्हणजे जेणेकरून आता तुमच्या अडचणी नाही येणार. पूर्ण आपण नियम फॉलो करायचे, आपण चुकून नाही राहायचं. म्हणजे समोरच्याला बोलायला जागाच द्यायची नाही, त्याच्यासाठी सर्व नियम माहीत असले पाहिजे. ठीक आहे. तर आता सर्वांचा अभ्यास छान पद्धतीने चाललेला आहे आणि छान पद्धतीने झाला पण असणार. तर सर्वांनाच मी परीक्षेकरिता ऑल दी बेस्ट देतो, म्हणजे सर्वांना शुभेच्छा देतो. छानपैकी पेपर सोडवा, छानपैकी मार्क्स घ्या, खूप सारे पर्सेंटेज घ्या, अशी मी सर्वांकडनं अपेक्षाही करतो. ठीक आहे. इथे या सेशनला काय करतो, थांबवतो. पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, आणि आपल्या मित्रांना पण काय करा, शेअर करा. इथे या व्हिडिओला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.